आपण जग जिंकायचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनावर मात्र आपलं नियंत्रण नसतं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जो स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता असतो. चला तर मग आत्मसंयोग योगातील या ओव्यांमधून मन जिंकण्याचा खरा मार्ग आपण समजावून घेऊयात. कल्पना निमे प्रवृत्ती क्षमे, अंग मन विरमे सावियाची. कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयाकडे असणारी धाव थांबते आणि सहजच शरीर आणि मन हे शांत होते. क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली, हे आठवण ही हारपली, न दिसे वेगा. भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण देखील राहत नाही. जो मूळ बंधे कोंडला, पानू मागवता मुरडला, तो सवेंची वरी साकडला, धरी फुंगू. मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरून वर आखडला जातो आणि फुगवटा धरू लागतो. शोभले पणे माझे, वाई नाठाई काजे, मणिपुरीसी झुंजे राहोनिया. वाट नसल्याने तो खवळतो, पसरल्या ठिकाणीच गुरगुरू लागतो. मग तिथेच राहून मणिपूर चक्राला तो धक्के देतो. मग धावली वाहटुळी, सैंग घेऊन घर डहुळी, बाळपणींची कुहुटुळी बाहेर खाली. मग तो उन्मंत झालेला अपान वायू देहाच्या आत शोध घेऊन बालपणापासूनची कुचकी घाण बाहेर काढून टाकतो. भितरी वळीन धरे, कोठ्या माझी संचरे, कफ पित्तांचे थारे उरोने दी. आता वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात प्रवेश करतो आणि तिथल्या कफ पित्ताचा थारा उरू देत नाही. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतरी मज्जा काढी अस्थिगत. सप्त धातूंचे समुद्र पालथे घालतो, मेदाचे पर्वत फोडतो आणि हाडामधील मज्जा बाहेर काढतो. नाडींते सोडवी, गात्रांचे उघडवी, साधकांते भेडसावी, परिबिहावे नाम. नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. पण साधकाने भिवू नये, तो रोगांना दाखवतो, पण लगेच त्यांना नाहीसे करतो आणि शरीरातील पृथ्वी व पाण्याचे जे अंश आहेत ते एकात एक कालवतो. प्रशांतात्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थितः, मनहा संयम मच्चित्तो युक्त आसीत मत्पराम. योग्याने प्रसन्न अंतकरणाने निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रत आचरावे आणि मनाचे संयमन करून आणि माझे चिंतन करत मतपरायण होऊन राहावे. व्याधिते दावी, सवयींची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. अर्जुना, एकीकडे अपान वायूचे असे कार्य चालते, तर दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. तव एरीकडे धनुधरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजकरा कुंडलिनी ते. अर्जुना, एकीकडे अपान वायूचे असे कार्य चालते, तर दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. नागिनीचे पिले, कुंकुमी नहाले, वळण घेऊन आले, सेजे जैसे. केशराने नाहलेले नागाचे पिल्लू वेडे घेऊन जसे निजावे, तैसे ते कुंडलिनी मोटकी औट बळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. त्याप्रमाणे दिसणारी 3.5 बेड्यांची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते. विद्युलतेची विडी,
वांधी ज्वाळांची घडी, पंधरयाची चौखडी, घोंटी जैशी. ती विजेची कडी निर्माण करावी अथवा अग्निज्वालांची घडी बनवावी किंवा शुद्ध तेजस्वी सोन्याचे फळे बनवावे. तैशी सुबद्ध आटली, कुंटी होती ताटली, ते वज्रासने चिमुटली, सावधू होय. तशी ती वज्रासनाने दाटून बसलेली तेजस्विनी कुंडलिनी आपला देह संकुचित करून चिमटली गेल्याने जागी होती. तेथ नक्षत्र जैसे उलगडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी. तेव्हा जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्य स्थान भ्रष्ट व्हावा किंवा प्रकाशरूप बीजालाच अंकुर फुटावा, तैशी वेढिया ते सोडिती, कौतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. त्याप्रमाणे त्यावेळी कुंडलिनी आपले वेढे सोडत आळोपे पिळोपे देत लीलेने सहजपणे बेंबीच्या वरील कंदावर उठलेली दिसते. सहजे बहुता दिवसांची भूक, बरीचे बरी ते होय मीश, मग आवेशे पसरे मुख, ऊर्ध्वा उजू. फार दिवसांची भुकेलेली तशातच डिवचलेली गेलेली ती शक्ती रागावून वरती तोंड पसरते. तेथ हृदय कोशांतळवटी, जो पवन भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊनी खाली. मग हृदयाच्या खाली भरलेल्या सर्व वायूंना ती गिळून टाकते. मुखींच्या ज्वाळी, तळीवरी कवळी, मासांची वडवाळी आरवू लागे. मुखातील ज्वालांनी ती खालीवर पसरते आणि मांसांचे घास खायला लागते. जे जे ठाय समास, तेथ आहाच चोडी खाऊस, पाठी एक दोन्ही घास, ही आई भरी. जो जो मांसल भाग असतो तो ठिकाणचा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही एक दोन घास काढते. मग तळवे तळहात शोधे, उर्वीचे खंड भेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. नंतर तळहात आणि तळपायातील रक्त मांस खाऊन वरच्या भागाचे भेदन करते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. अधोभाग तरी संडे, परी नखाचे ही सत्व काढी, त्वचा धुनी जडी पांजरेशी. आपला आधार न सोडता नखातले देखील सत्व काढून घेते आणि त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यात चिकटून ठेवते. अस्थिंचे नळे निरपे, शिरांचे हिर ओरपे, तो बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची. हाडांच्या नळ्या आणि शिरा ओरपून घेते तेव्हा केसांच्या बीजांची वाढ होण्याची शक्ती ही जळून जाते. मग सप्तधातूंच्या सागरी, तहानेली घोट भरी आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत. मग सप्तधातूंना पिऊन ती आपली तहान भागवते आणि शरीरामध्ये खडखडीत उन्हाळा करून ठेवते. नासा फुटोती वारा, जो जातसे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी माघारा आंतू घाली. दोन्ही नाकपुड्यांतून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास मागे उरते. तेत अवधरा ते आकुंचे, ऊर्ध्व तळवून ते खाचे, तया खैव माझे चक्राचे पदर उरते. अपान वायू वर खेचला जातो, वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानाच्या भेटीमध्ये षटचक्राचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवे तरी दोन्ही तेव्हांची मिळती,
परी कुंडलिनी नावेक तुच्छित होती, ते दयांते म्हणे परोती, तुम्हीच कायसे थे. एरवी प्राणापानाचे मिलन कधीच पूर्ण झाले असते, पण तेथे चिडलेली कुंडलिनी त्यांना म्हणते, तुम्ही इथे कोण, चालते व्हा. ऐसे दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य हो निराहे, सुषुम्ने पाशी. अशा प्रकारे पृथ्वी व जल अशी दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग शांत होऊन ती सुषुम्नेजवळ राहते. तेथ तृप्तीचे नि संतोषे, गरळ जेवमी मुखे, ते नेतीचे नि पियुषे, प्राणूचे. त्यावेळी तृप्तीने समाधानी होऊन तोंडाने गरळ ओकते. अमृतासारख्या त्या गरळाने प्राणवायूचे रक्षण होते. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपन वायूंचे, जाय म्हणून शरीराचे, धर्मू नाही. नाड्यांचे वाहने बंद होते, 9 वायूंचे व्यापार बंद होतात, म्हणून शरीराचे धर्म हे राहत नाहीत. इडा पिंगळा एकवटती, काठी तिनी सुटती, साही पदर फुटती, चक्रांचे हे. इडा आणि पिंगला नाड्या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि देहातील 6ही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे अनुमानू, तो वातीवरी पवनू जीवसितान दिसे. अनुमानाने ठरवलेले उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिला तरीही दिसत नाहीत. बुद्धीची पुळे काविरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे, मध्यमे माझी. मग बुद्धीची जाणीव संपते आणि नाकातील गंध घेण्याची शक्ती ही कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत शिरते. तववरले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्ती मुखी. तेव्हा वरच्या बाजूस असलेले चंद्रामृताचे तळे कलते होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखामध्ये पडते. तेने नाळ केदस भरे, तो सर्वांगा माझे संचरे, जेथींचा देथ मुरे, प्राण पवनू. मग तो रस कुंडलिनीतून सर्व अंगामध्ये संचार करू लागतो आणि प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो. तातली मुसे, मेन निघूनी चाय जैसे, मग कुंडली राहे दसे, उतलेनी. तापलेल्या मुशीतील मेन निघून जाऊन मग ती मूस नुसती ओतलेल्या रसानेच भरून राहते. तैसे पिंडाचे नि आकारे, ते कणाची काउतरे, वरी त्वचेचे निपदरे, पांघुरली असे. तसे देहाच्या आकारामध्ये अवतरलेले ते अमृत जणू काही मूर्तिमंत तेजरूपी वस्त्रच पांघरायला घेतलेले आहे. जैशी आभाळाची बुंथी, करुणी राहे गबसते, मग फिटली दीप्ती धरुनी. जसे ढगांच्या आवरणाने सूर्याचे तेज झाकले गेलेले असते, ते आवरण निघून गेल्यावर त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, तैसा आहाचवरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तू झडवणीचा यकुंडा, जैसा होय. तसे वरवर असणारा कातड्यांचा कोरडा पापुत्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग काश्मीरींचे स्वयंभ, कारत्न बीजा निघाले कोंब, अवयव कांतीची भांब, तैसी दिसे. मग जणू मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजाला निघालेले अंकुर की काय, अशी त्या योग्याच्या अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ना तरी संध्या रागींचे रंग,
काढून वळले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. अथवा सायंकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवले असावे, किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केलेले असावे. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीचे ते. अथवा केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताने ओतलेले, अथवा जे पाहताना वाटते की ही मूर्तिमंत शांतीच आहे, ते आनंद चित्रींचे लेप ना तरी महासुखाचे रूप, ही संतोष तरुणचे रूप थांबले जैसे. ते योग्याचे शरीर आनंद रूपी चित्राचा रंग, अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्ती, किंवा संतोष रूप झाडाचे जसे काही बळावलेले रूप आहे. तो कनक चंपकाचा कळा, ही अमृताचा पुतळा, नाना सांसीनला मळा कोवळीकेचा. तो योगी म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, किंवा अमृताचा पुतळा, किंवा नाजूकपणाचा बहरलेला मळाच. हुकाचे शारदीचे निओले चंद्रबिंब पालेने, का तेजाचे मूर्त बैसले आसनावरी. किंवा शरद ऋतूतील पूर्ण चंद्र, अथवा आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेजच. तैसे शरीर होई जेवेळी कुंडलिनी चंद्रप्रिये, मग देहाकृती बिहे गाम. जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते तेव्हा योग्याचे शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम देखील घाबरतो. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विकडे, लोपली बुघडे बाळ दशा. मग म्हातारपण संपते, तारुण्यही संपते, आणि गेलेली बाल्यावस्था येते. मनावर विजय मिळवणं म्हणजे खरा आत्मसंयम. माऊली सांगतात, ज्याने स्वतःला जिंकलं त्यालाच खरी शांती मिळते. ही ओवी तुम्हाला काय सांगते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा सुंदर ज्ञानासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.